मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होतोय तो शिवशंभो कोंडुरा क्रिकेट संघ। दाजी नाईक आणि दाजी दुरत हे दोन फलंदाज सलामीवीर या ठिकाणी आपल्याला मैदानात दिसत आहेत। सामना 6 षटकांचा। आमचे दोन्ही पंच मैदानात या ठिकाणी जाताना दिसत आहेत आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो शिवशंभो कोंडुरा क्रिकेट संघाकडून। लव शेल्टे सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर। पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होतोय। दाजी नाईक स्ट्राईकला सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर लव सज्ज होतोय आपल्या पहिल्या षटकात। फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस ऑफसाइडला पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय। एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। या एकेरी धावीबरोबर दाजी नाईक आपलं वैयक्तिक आणि त्याचबरोबर आपल्या संघाचं खातं हे मैदानात सुरू करतोय। स्ट्राईकला येतोय तो दाजी दुरत। ऑफसाइडवरचा चेंडू, सुंदर फटका स्क्वेअर कटचा दाजी धुरतच्या बॅट मधून। चेंडू थोडासा थांबलाय। एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। सुरुवातीला असं जाणवलं मैदानात की चेंडू सीमा पार जातोय, परंतु थोडा नैसर्गिक अडथळा आउटफील्डवर चेंडू थांबतोय, मिळते एकेरी धाव। दोन्ही फलंदाज एकेरी धावेनं आपलं धावांचं खातं हे सुरू करतायत। सुरेख फटका दाजीच्या बॅट मधून, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला, 1 बाउन्स बाउंड्री 4 धावांसाठी। डीजे धन्यवाद। पहिला चौकार मैदानात आपण बघतोय। वैयक्तिक 5, संघाची धावसंख्या 6। सुरुवातीची 2 षटकं ही पॉवर प्लेची। गोलंदाज सज्ज होतोय लव आपल्या बॉलिंग मार्कवर। 5 क्षेत्ररक्षक ऑफसाइडला, 4 ऑन साइडला। एका बाजूनं दाजी नाईक तर दुसऱ्या बाजूनं दाजी दुरत। ओव्हरपिच उडवलाय समोर, बरोबर आमच्या मान्यवर कक्षाच्या मागे चेंडू सीमा रेषे पलीकडे। षटकार 6 धावांसाठी। बॅट मधून आक्रमक सुरुवात। गोलंदाज लव थोडासा पहिल्या षटकात माघारी या ठिकाणी परत आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना दिसतोय, पण थोडासा महागडा ठरतोय या सामन्यात। सलग 2 सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर फुलटॉस चेंडू, एक लेफ्ट फटका लॉंग ऑन बाउंड्रीला। चेंडू जातोय बाउंड्री लाईनला। चौकार 4 धावांसाठी। षटकात चौकार षटकारांची आतषबाजी आपण बघता येतो दाजी नाईकच्या बॅट मधून। क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय। ऑफसाइडला एक डीप लॉंग अप, अगदी बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला क्षेत्ररक्षक येतोय बाउंड्री लाईनवर लॉंग अपला। अकू टप्प्याचा चेंडू, एक हुकचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीला। चेंडू सीमा पार। चौकार 4 धावांसाठी। समाप्त होतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। 20 धावा, एक दमदार सुरुवात राजाराम वॉरियर्स तळवडे केरवाडी क्रिकेट संघाची। आज बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदल जाणवला मैदानात। जी सुरुवातीची त्यांची सलामीची जोडी
गोपाळ बट्टा आणि लतेश साळगावकर त्याऐवजी आज दाजी नाईक आणि दाजी दुरत हे दोन खेळाडू सलामीला आलेत. आणि युवा खेळाडूंना पण या ठिकाणी मी म्हणेन की शिवशंभो कोंडोरा क्रिकेट संघानं या शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात संधी दिली. लव पहिलं षटक 20 धावा. गोलंदाजीत आणखी एक बदल होतोय. दत्तप्रसाद सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. शॉट ऑन पोल लॉंग ऑफ बाउंड्रीला क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. पहिला गडी बाद होतोय. दाजी दुरत तंबूमध्ये परततोय. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो दर्शन बांदेकर. आपल्या पहिल्या चेंडूवर दत्तप्रसाद एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघाला. लॉंगऑफला झेल टिपला जातोय. वैयक्तिक एका धावेवर दाजी दुरत बागारे परततोय. त्याची जागा घेण्यासाठी दर्शन बांदेकर हा सज्ज होतोय स्ट्राईकला. एक लोअर फुलटॉस हवेत फटका मिळवला. एक अप्रतिम झेल टिपला जातोय. दर्शन बांदेकर तंबूमध्ये परततोय. दत्तप्रसाद ऑन हॅट्रिक. एक अप्रतिम झेल मिडॉनला टिपला जातोय. हॅट्रिकचा चेंडू बॅटची आतली कड घेतोय. थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. सनी आपलं खातं उघडतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. धावफलक 21 2 गड्यांच्या मोबदल्यात. 21 लॉस ऑफ 2 विकेट. एक सुरेख मारा गोलंदाज दत्तप्रसाद 2 मोहरे टिपतोय. आपल्या पहिल्या षटकात सज्ज होतोय. समोर फलंदाज दाजी नाईक. लेग ब्रेक लेग कटर. चेंडू भरपूर वळतोय या ठिकाणी. पंच दोन्ही हात समांतर करतायत वळतायत. अतिरिक्त अवांतरचा इशारा होत 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी स्वीकारली ते आणि प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे केरवाडी क्रिकेट संघ. हवेत फटका पॉइंटला कव्हर पॉइंटला. सुरेख क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल टिपतोय. आणखी एक हादरा बसतोय. दत्तप्रसाद आपल्या पहिल्या षटकात 3 बिनीचे मोहरे तंबूमध्ये पाठवतोय. ठीक आहे. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो निखिल गावडे. काल दुपारच्या सत्रात
नेमकं हेच चित्र होतं. सातरी स्फोट परबवाडा वेंगुर्ला क्रिकेट संघ सलग 2 सामने जिंकल्यानंतर तिसरा सामना प्रतिस्पर्धी संघाला धक्का देतोय की काय, आणि आता मात्र तेच चित्र मैदानात आपल्याला बघायला मिळतंय. हवेत फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय. दत्तप्रसादचं कौतुक जेवढं करावं कॉमेंट्री बॉक्स मधून तेवढं नक्की थोडं असेल. बाईस रन 4 विकेट के नुकसान पर, 22 लॉस ऑफ 4 विकेट. सेकंड ओवर इन प्रोग्रेस. क्या कमाल की गेंदबाजी. गेंदबाजी के साथ फील्डिंग की भी प्रशंसा करनी पड़ेगी. कैच बहुत अच्छे पकड़े, पहला मिड ऑन पर, बाद में कवर पॉइंट पर, और अभी शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर. सामने लेफ्ट हैंडर बैटर सचिन टक्कर और बॉलिंग मार्क पर दत्त प्रसाद. स्कोर वहीं पर रुका हुआ, 22 लॉस ऑफ 4 विकेट. चार विकेट इस ओवर में. दत्त प्रसाद दाहिने से ओवर द विकेट, और सामने बल्लेबाज है सचिन टाक्कर. ओ ये गेंद थोड़ी सी लेग स्टंप कर छोड़कर वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक अतिरिक्त सिंगल बन गया. पावर प्ले का ओवर जो दूसरा ओवर मैदान पर चलता हुआ. टॉस जीता राजाराम वॉरियर्स तलवड़े केरवाड़ी क्रिकेट टीम ने. बल्लेबाजी करते हुए स्कोर रुका हुआ, 23 लॉस ऑफ 4 विकेट. अब राउंड विकेट दत्त प्रसाद अपने बॉलिंग बार पर. लेफ्ट हैंडर बैटर सचिन टाक्कर के लिए. अच्छी गेंद, सम्मान दिया, कवर पर फील्डर. ओ थोड़ी सी देरी हो गई. शायद खुद कोशिश करनी चाहिए थी फील्डर को निशाना लगाने की, क्योंकि बैकअप था वहां पर मैदान पर. मिड ऑफ था लॉन्ग ऑन बाउंड्री पर. अगर गेंद स्टंपों पर लगती तो निश्चित रूप से सचिन टाक्कर के लिए खतरा था. लेकिन बहुत अच्छा ओवर, पावर प्ले समाप्त हुआ. कृष्णा क्या कहेंगे दत्त प्रसाद का ये ओवर, जिस ओवर में 4 विकेट चटकाए. सर जी कहने के लिए कुछ बचा ही नहीं है, क्योंकि 4 अगर कोई विकेट खिला ले, और खासकर उनका दर्शनबंदी करो, दाजी धूरत, दाजी नाइक, और साथ साथ दूसरा खिलाड़ी जो कि निखिल का. लेकिन सबसे बड़ा विकेट दर्शन और दाजी का था. वो शाम में टेटस लगाएगा सर जी, कोई उसमें शक ही नहीं. जेडी के बहुत टेटस लग चुके वो 2 छक्कों के बाद, और इनके भी बहुत लगेंगे. बिल्कुल बिल्कुल कृष्णा. बॉलिंग में परिवर्तन, फील्डिंग में परिवर्तन. तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर. मुझे लगता है यहाँ पर भी ये कर बिल्कुल केरला टीम अगर कहे ना राजाराम वॉरियर्स चलो हम हार गए, तो ये खुश होंगे अभी, क्योंकि हमारे 4 विकेट निकल चुके हैं. वैसे वो जीत चुके, जब 4 विकेट निकले एक ओवर में तब ये जीत चुके. अब उनको हार और जीत का कोई फर्क नहीं पड़ता. अच्छी गेंद, एक वाइड यॉर्कर. बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने. डिले हाथों से खेलना चाहते थे ऑफसाइड पर सचिन टाक्कर, और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. 6 ओवर का मैच है. तीसरा ओवर मैदान पर जारी, और बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करते हुए अंकुश. ओवर पिच गेंद, जोरदार बल्ला घुमाया था ऑन साइड पर. गेंद के लाइन से बीट हुए. विकेट जब मिली, जो कि मैं कहूंगा कृष्णा, तो आने वाले गेंदबाज का भी हौसला बुलंद हो गया. मालूम है कि और 1-2 विकेट शायद मैं भी ले सकता हूं इस मैच में. सर जी बैटिंग इस टीम के बहुत पास ज्यादा है, लेकिन ये विकेट और मिलेगा, और एक विकेट. सर जी अगर यहां पर अगर देखा जाए ना, तो इस टीम के पास शायद उम्मीद नहीं है कि जीतने की, लेकिन भाई लड़ाई हो रही है मैदान पर.
आम के दौर में सातरी स्पोर्ट परबड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम सोच बिल्कुल यही थी, क्योंकि 2 मैच हार चुके थे, कोई बचा नहीं था, लेकिन जाते ही जाते खुद के साथ सामने वाली टीम को भी शायद वो डुबा सकते थे, लेकिन हाँ, वैसा बिल्कुल। नहीं हुआ। और बात ये तो आपकी सोच सही है। शिव शंभो और कोंडुरा क्रिकेट टीम की, लेकिन सोच अलग है। शायद आज मौका है एक जीत का, कोई फर्क नहीं रहेगा, लेकिन जीत आखिर जीत रहेगी। नए बल्लेबाज लतेश साळगावकर स्ट्राइक पर। सर जी, कोई भी टीम सरलता से हारना नहीं चाहती लीग स्टेज पर, क्योंकि भाई उस टीम का भी बड़ा अस्तित्व होता है, कुछ खिलाड़ियों का भाई दांव पर नाव लगा होता है, शायद इसलिए उनको लड़ना बहुत जरूरी होता है। वाइड बॉल का इशारा और बिल्कुल बिल्कुल दत्त प्रसाद का पिछला ओवर 4 विकेट चटकाए और उनके लिए इनाम जो कि आ चुका है सर बंटी गावड़े, 200 रुपए जिनके का। और के 200 रुपए। बंटी गावड़े धन्यवाद आपका। कल अंपायर को पैसे देते उन्हें नहीं। और एक आउट। अशोक ने हो क्या रहा है? क्या आपको यकीन हो रहा है अपनी आंखों पर कि इतने विकेट जल्दी निकल जाएंगे? थोड़ा सा कृष्णा, मैं शुरू में पहला अचंभित इसलिए हुआ कि दागी राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट ने टॉस जीतकर बल्लेबाजी बल्लेबाजी करने चुनी। की। शायद सभी को मौका मिलना चाहिए बल्लेबाजी का, ये सोच थी। ये सोच लेकिन करोगा। हुआ अलग मैदान पर। अलग से दाजी नाइक को लगा इस वक्त कि बड़े शॉट लगा सकता है, दाजी धुरत को लगा वो बड़े शॉट लेके दी। दाजी नाइक ने पहले शुरू में अच्छी बैटिंग की, लेकिन उसके बाद क्या दत्त प्रसाद ने 4 विकेट निकाले। सर जी, शाम में दत्त प्रसाद का बाकियों को कुछ पता नहीं, दत्त प्रसाद शाम में बहुत खुश होगा, एयरपोर्ट पर मोपा जाके आएगा, बिल्कुल सेलिब्रेशन होगा उस वक्त। बिल्कुल बिल्कुल, क्योंकि यादगार रहता हर एक पल क्रिकेट की जगत में, जब आप बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं एक दिन में। कभी कभी एक दिन नहीं होता आपका, आसान कैच भी मैदान पर आपके हाथों से छूट जाते हैं। कभी कभी अच्छे गेंदबाज को एक ओवर में 20-22 रन वो भी बनते हैं, अच्छे बल्लेबाज 0 पर आउट होते हैं, लेकिन यादगार रहता है जब अपना योगदान अच्छा रहते हैं। नए बल्लेबाज और एक मैदान पर। इस बार हल्के से टैप किया, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर पहले रन के साथ दूसरे के लिए निकले और तीसरा रन भी बनेगा मैदान पर। स्कोर आगे बढ़ा 28 रनों पर। अब बिल्कुल सर जी, तारीफ करनी पड़ेगी उस 4 विकेटों की दत्त प्रसाद की, जो बिल्कुल बढ़िया बॉलिंग की है, और उनको खुद को यकीन नहीं हो रहा है कि उन्होंने 4 विकेट निकाले। शाम में अगर वो किसी से पूछेंगे ना, और यूट्यूब पर जब तक मैचेस नहीं देखे जाएंगे तो कोई यकीन नहीं करेगा कि इस खिलाड़ी के उन्होंने विकेट निकाले। ये दर्शन अकेला खिलाड़ी सेना सामान था, वो अकेला 5 मार सकता छक्के, दाजी नाइक जो कि 6 मार सकता, दाजी जरूरत कम से कम 4 मार सकता था। मतलब ऐसे कुछ खिलाड़ी जिनके नाम बड़े बड़े थे स्पोर्ट, और उनके खिलाफ अगर बॉलिंग आप करते तो आपने ये मुकाबला वैसे ही पहले ही जीत चुके। बिल्कुल, स्कोर आगे बढ़ा, 30 पर पहुंचा। खेल समाप्त हुआ 3 ओवर का, आधे ओवर समाप्त हुए, 30 रन 6 विकेट के नुकसान पर। आने वाले 3 ओवर का अभी भी खेल बाकी है। क्या आज कृष्णा निचले क्रम पर सौरभ नाइक है, उनको भी बल्लेबाजी का मौका मिलेगा? आने वाला समय बताएगा। बैटिंग मिल सकती है सही सही, लेकिन सौरभ नहीं चाहेगा नहीं बैटिंग मिले, क्योंकि आप जो सामने खड़े हैं, अगर आप वो भी 0 पर गए तो आप घर पर जाकर तो बहुत कुछ कहेंगे उनसे, ये सामने आप है उनके, आप पड़ोसी है ना, इसलिए। लेकिन बिल्कुल अच्छा ऑलराउंडर है, अच्छे गेंदबाज है, बल्लेबाज भी है। ओ ये लॉन्ग बाउंड्री पर थोड़ी आगे गिरी, मेरे ख्याल से देरी से निकले। ये मौका था आपके लिए, थोड़ा देरी कर दिया आपने। ये कैच आपको बनाना चाहिए था। 1 रन 2 रन मिले, 3 रन, क्या चौथा रन होगा? जी नहीं, बिल्कुल 3 रन के साथ स्कोर पहुंचा 33 रन 6 विकेट पर। सर जी, आपको बहुत याद होगी आशीष शिरोडकर सर के ऐसे कैचों में, ऐसे मुकाबले में आशीष शिरोडकर सर ने आगे डाई लगाकर बहुत सी कैचेस लब किए। सर जी, उस तरह की फील्डिंग होनी थी मैदान पर, मेरा अंदर तो वही था। हम बहुत जिक्र करते हैं उस कुछ खिलाड़ियों का जो हमेशा ग्राउंड फील्डिंग पर मास्टर ही रहे। बिल्कुल लतेश साळगावकर, अक्षय घाटोड़ा, जो बहुत अच्छे फील्डिंग के लिए आशीष शिरोडकर के साथ जाने जाते हैं। ये कैच होना चाहिए था आपका। बहुत काटा बदला, ज्यादा टर्न हुई, बाहर बिल्कुल लाइन को रखा था, लेग कटर, वाइड बॉल का इशारा, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 34 रन 6 विकेट पर, 34 लॉस ऑफ 6 विकेट। ओवर पिच, लॉन्ग बाउंड्री पर मौका बना। हो क्या किस्मत ने बिल्कुल साथ नहीं दिया, और डेड बॉल का इशारा। इलेक्ट्रिक
वायर को बिल्कुल गेंद लग चुकी थी, नहीं तो ये मौका बिल्कुल हाँ, हाथ था। में था ये मौका, ये हाथ में कैच था और एक विकेट निकल जाता। लेकिन चलिए सन्नी बाटा को भी मौका मिला। सन्नी बाटा हमारे पास बहुत बहुत टाइम से बैठ चुके थे, पूरे आज 2 दिन लगातार बैठ रहे हैं, लेकिन आज पूरा विश्वास कि यहां पर बैटिंग करने का मौका मिलेगा। सन्नी बाटा जो कि ऑलराउंडर खिलाड़ी, ओह बढ़िया क्रिकेट, सिंगल वहां पर निकलता। सर जी ये टीम अगर 100 रन भी बनाते ना कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि हाथी जैसी उनकी बैटिंग है। एक गया तो दूसरा आएगा, दूसरा आएगा तो तीसरा, तीसरा आएगा तो चौथा आएगा। जो बैठे हैं ना वो भी बैटिंग कर सकते हैं। बिल्कुल बिल्कुल, बड़े बड़े हाथी को बिल्कुल जब कान में जो कि बिल्कुल चिट्टी जाते हैं तो बिल्कुल वो परेशान करते हैं। बहुत अच्छी गेंद, स्विच हिट की कोशिश, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में और धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को बढ़ाते हुए दत्त प्रसाद। आज बिल्कुल यादगार रहेगा उनके लिए ये मड़किलवाड़ी चैंपियंस ट्रॉफी 2025। थोड़ी सी गेंद जो कि स्टंप के ऊपर से विकेट कीपर के हाथों में, सामने सौरभ साळगावकर नॉन स्ट्राइकर, इन पर सन्नी बटा। ये जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करती हुई 6 विकेट खो चुके, टॉस जीता, बल्लेबाजी का मौका बिल्कुल, और वो मौका लेकर बल्लेबाजी। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, जितनी भी प्रशंसा की जाए कम होगी। फिर से एक लेग कटर, टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। भीतरी किनारा विकेट कीपर के पास, गेंद टिप्पा खाने के बाद ओवर की समाप्ति हुई। हम स्कोरर के साथ चर्चा करेंगे 2 ओवर का स्पेल किस तरह से समाप्त हुआ दत्त प्रसाद का। 2 ओवर कोई मेडन नहीं, टोटल रन दिए दत्त प्रसाद ने 9 और विकेटें चटकाई 4। 2 ओवर कोई मेडन नहीं, 9 रन 4 विकेट। खेल 4 ओवर का समाप्त हुआ और 4 ओवर के बाद टोटल 32 रन, 35 रन 6 विकेट पर, 35 लॉस ऑफ 6 विकेट। 6 विकेट के नुकसान के बाद 35 पर पहुंचा टीम का स्कोर। सर जी रन कितने बने उस बात का कोई फर्क नहीं पड़ता। सामने वाली टीम को पता है कि ये प्रतियोगिता में रह नहीं सकते, जीत जाएंगे तभी नहीं, हार पर भी नहीं, लेकिन एक जो सुकून होता ना अपने बड़े खिलाड़ियों में जब विकेट निकला, वो सुकून, वो राहत की जो सांस होती है ना, वो वहां पर होगी। दत्त प्रसाद रात भर मुझे लगता है खुशी के मारे सोएगा ही नहीं। बॉलिंग बार पर हर्ष, और बेहतरीन शॉट इस बार कवर पर, शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 36 पर पहुंचा टोटल स्कोर 6 विकेट पर। 5वां ओवर सौरभ साळगावकर और सन्नी बटा ये जोड़ी बॉलिंग मार पर हर्ष गेंदबाजी करते हुए। 6 ओवर का मैच है, 36 लॉस ऑफ 6 विकेट। ओवर पेच एक लेफ्ट शॉट, काउ कॉर्नर पर फील्डर, बहुत अच्छी फील्डिंग, और जब तक इनको फील्ड करते 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने मिले। 2 रन स्कोर में 38 पर पहुंचा टोटल स्कोर 6 विकेट पर। ये जोड़ी छोटी सी साझेदारी मैदान पर बनाते हुए अपने टीम के लिए। फुल टॉस, लेकिन उतना फायदा नहीं मिला। थोड़े से कदमों का इस्तेमाल किया था, आगे निकले थे, शॉर्ट मिड विकेट पर अपने फॉलो थ्रू में खुद निकले, गेंद को उठाते फील्ड करते, दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया है। यहां से लगभग कृष्णा पता भी हो चुका है शिवशंभो कोंडरा क्रिकेट टीम कि सामने बड़े टीम को आज हम परास्त भी कर सकते हैं इस मैदान पर, क्योंकि अगर कम स्कोर में 50-52 पर रोका तो मुकाबला बन सकता है मैदान पर। ओ फुल टॉस, जोरदार अपील, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। लेग बाइज का इशारा अंपायर का। सामने एक बार फिर से स्ट्राइक पर सौरभ साळगावकर। फुल टॉस, स्क्वायर लेग बाउंड्री पर डीप पर फील्डर है मौजूद, 1 रन। ओ खराब फील्डिंग, गेंद लगभग निकलती हुई, थोड़ा सा फिर से फुटबॉल मैदान पर, और जब तक गेंद को फील्ड करते 3 रन पूरे किए, 1 रन बचाया अपने टीम के लिए।
स्कोर पहुंचा टोटल 43 रन पर। पांचवा ओवर, एक ओवर अभी भी बाकी है और हर्ष अपने बॉलिंग बार पर। सामने बल्लेबाज है सन्नी बटा। अल्टी पल्टी की कोशिश, बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर का सहारा। सातवां विकेट चला गया मैदान पर। 43 रन 7 विकेट पर टोटल। नए बल्लेबाज मैदान पर आ चुके नितेश लोणे और गेंदबाजी के लिए साइश आ चुके। अंतिम ओवर का खेल, पहले 6 ओवर का। जोरदार शॉट खेलना चाहते थे, उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। स्ट्राइक पर सौरभ, नॉन स्ट्राइकर एंड पर नितेश लोणे, बॉलिंग बार पर साइश। आखिरी ओवर का खेल जारी, सिर्फ 5 गेंदों का खेल बाकी। 2-3 बड़े शॉट अभी भी चाहिए राजाराम वॉरियर्स तड़वड़े किरवाड़ी क्रिकेट टीम को। अच्छा शॉट, थोड़ा सा ऑन द राइट, काउ कॉर्नर पर फील्डर गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 44 पर पहुंचा टोटल स्कोर 7 विकेट के नुकसान पर। 44 लॉस ऑफ 7 विकेट। सामने नितेश लोणे स्ट्राइक पर। ओवर पिच, एक लेफ्ट हैंड शॉट मिड विकेट पर फील्डर, और इसी के साथ 8वां विकेट। कृष्णा, क्या सौरभ को मौका मिलेगा बल्लेबाजी का? नहीं, मिलना तो चाहिए। पीछे सौरभ है मैदान पर, बैटिंग कर सकते हैं, लेकिन सौरभ मर्तबा आते आते देर न हो जाए। सर जी, आपने बोला सौरभ चला आया। बिल्कुल, और दर्शक भी जुड़ चुके टेनिस क्रिकेट .in से। बिल्कुल, हमारे भाई जो सुनील नाइक, जयंत कलचावकर, सिद्धू नाइक वो मैच को देख रहे हैं, जो उनके भाई जो मैदान पर आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। तभी तो मैं सोच रहा हूँ आप इनको जल्दी बुला क्यों रहे हैं। बिल्कुल, आज इनको नहीं धोया ना, तो घर पर इनको धोया जाएगा। बिल्कुल, और सौरभ आपके लिए इनाम रखा है सुनील नाइक ने। पहली गेंद पर आप अगर छक्का लगाते हैं तो आपको 100 रुपए का इनाम रखा है सुनील नाइक ने। अशोक नाइक, सौरभ को तो खेलना ही पड़ेगा। आपने एक छोटा सा ही बॉम्ब ही डाला है पटाखा, ये बहुत जोर से फूटेगा मुझे लग रहा है। अगर ना खेला ना तो फूटने वाला ही है शाम तक। ये काबिल इस खिलाड़ी के पास, ये बैटिंग कर सकते हैं। ओ पहली गेंद पर चलिए मारेगा पार। चलिए, 100 रुपए का हकदार हो चुके हैं सौरभ नाइक। आज बिल्कुल घर जाएंगे तो बिल्कुल चर्चा रहेगी उनके बल्लेबाजी के। 49 पर 50। दो गेंदों का खेल अभी भी बाकी। ऑन साइड पर खेला इस बार पहला रन, क्या दूसरे रन का मौका बनेगा? जी बिल्कुल, दूसरे रन के लिए पलटे, नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो, और 2 रन बन गए। 2 रन के साथ स्कोर पहुंचा 52, 52 रन। सौरभ नाइक 8 पर, और सौरभ नाइक लास्ट बॉल आपके लिए और एक इनाम मुंबई से अमोल नाइक ने रखा है। छक्का लगाते हैं तो 100 रुपए का इनाम आपको मिलेगा। सर जी, पैसे घर में जाएंगे, 200 लगा ही ना, कोई फर्क नहीं पड़ता, 200 लगाएंगे। ओहो, क्या? नहीं नहीं, बिल्कुल ये स्क्वायर लेग पर तो 100 रुपए सिर्फ जो कि मिलेंगे इनाम आपके लिए। थैंक यू, धन्यवाद। टोटल स्कोर हो चुका है 52 और टारगेट है 53। शिवशंभो कोंडूरा क्रिकेट टीम, दोस्तों मौका अभी नहीं तो कभी नहीं, यादगार रहेगा आपके लिए ये मैच। चले कॉम बॉक्स में जुड़ जाते हैं योगेश परब के साथ।
धावपलकावर 53 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र कोंडुरा क्रिकेट संघाला या उभरत्या सितारांना आता संधी आली आहे या मैदानावर. प्रतिस्पर्धी संघ तगडा क्रिकेट संघ आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सुंदर अशी स्पर्धा. कोंडुरा क्रिकेट संघ चला फलंदाजीसाठी आपली सलामीची विलीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये चला. टॉससाठी या ठिकाणी या सोमस्पोर्ट अनसोर तेलसे बांबार्डे क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर भूमी स्ट्रायकर आडल क्रिकेट संघ कर्णधार टॉससाठी यानंतरच्या मॅचसाठी सलामीची बिलीची जोडी शिवशंभू कोंडुरा क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळते. तो मात्र दादा नाईक आणि त्याच्या साथीला हर्ष आपण पाहतोय. 36 चेंडू पाठलाग करायचा आहे तो मात्र 53 धावसंख्येचा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तगडा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर हिरा. सकाळच्या 17 पासून जर पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजीनं दुसऱ्या मॅचला फलंदाजीनं फटकेबाजानं आपले दाखवले 4 चेंडूवर 4 मोठे फटके टोलावलेत. तोच खेळाडू आपण पाहतोय. वेगावर स्वार होऊन खेळपट्टीची मदत घेत ज्यानं सुंदर गोलंदाजी केली रफ्तार का सौदागर बनलाय तो आपण पाहतोय. फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज म्हणून ज्याची ख्यातिकीर्ती देवबागचा सितारा दर्शन बांदेकर आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईकला सज्ज आलाय हर्ष. नॉन स्ट्राईकला दादा नाईक ही जोडी मैदानावर आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू दादा नाईक आपल्याला बघायला मिळेल. 36 ला करायचं आहे 53. मॅच सुंदर आहे कारण राजाराम मोरे तवडे क्रिकेट संघानं सुरुवातीलाच आपलं स्थान पक्क केलंय. यानंतरचा जो सामना असेल तो अतिशय महत्वाचा असेल. जो क्रिकेट संघ विजयी होईल तो शेवटच्या दिवशी खेळताना आपल्याला बघायला मिळेल. पण जो क्रिकेट संघ पराभूत होईल त्याला या पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित मडकिलवाडी चॅम्पियन ट्रॉफीला 2026 वाट पाहावी लागेल. हे चित्र असेल. दोघांची लढत. दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबळ क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतील. सुजय पाटकर धनंजय राणे बबल नाईक आणि विकी पुजारा यांची लढत असेल ती. हलक्या हातानं घेऊन काढलंय चेंडूला. दर्शन बांदेकरच्या पहिल्या 1-2 चेंडूंवरचा धावा जमवल्या. सुरुवातीलाच पहिल्या षटकात 10-12 धावा जमवल्या. स्लॉक ओव्हरला आक्रमण केलं. शिवशंभू कोंडुरा क्रिकेट संघासाठी सामना सोपा होईल. सकाळचं सत्र मोरेश्वरची फलंदाजी एकटा लढला तो जे 7 गडी 0 धावसंख्येवर आलेले क्रिकेट संघासाठी माघारी परतले. त्या 7 गड्यांनी जरी 7 धावा काढल्या असत्या तरी 2 चेंडूला 3 पाहिजे होतं समीकरण होतं. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली मैदानावर दर्शन बांदेकरनं. एष्ट्या दाखवल्या होत्या दादा नाईकनं आणि त्यानंतर एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू मी टाकणार हे इरादे स्पष्ट करत दर्शन बांदेकरच्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत एक नवी धावपलकावर 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय मडकिलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम. हलक्या हाताने खेळून काढले. सन्मानजनक क्रिकेट लक्ष दिलंय कारण शिवशंभू कोंडुरा क्रिकेट संघाला माहिती आहे या षटकात 6 जरी धावा आल्या तर दुसऱ्या अनिवार्य पावलं षटकात आपण निखिल गावडेवर आक्रमण करायचं आहे. आज एस्टाईनच्या मागे दाजी आपल्याला बघायला मिळतो. दाजीराईनं फटकेबाजी सुंदर केली. पहिल्या 2 मॅचमध्ये शेवटच्या मॅचमध्ये सुंदर फटकेबाजीला सुरुवात केली. सौरभ नाईकची मात्र एक मोठा फटका 6 धावांसाठी मोठा फटका बघायला मिळतोय. 1 माउस चेंडू केलाय चौकारासाठी. ज्या एका मोठ्या फटक्याच्या शोधात शिवशंभू कोंडुरा क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळत होता ते मात्र एका मोठ्या फटक्यानं चौकारानं आगाज केलाय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 6 धावा धावपलकावर. एकेरी धावसंख्या थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर मात्र मारलेला एक सुंदर फटका हा हर्ष नामकच्या फलंदाजाच्या चेंडूपळीतून आपण पाहतोय. आडव्या बॅटनं दर्शन बांदेकरवर हल्ला बोल केला आहे पण क्षेत्ररक्षक सेफ हँड शेवटच्या क्षणाला झेल त्यानं सोडलंय आणि सीमारेषेबाहेर चेंडू केलाय षटकारासाठी. हर्षसाठी ही मात्र एक आठवण असेल कारण एका तगड्या खेळाडूवर आपण मोठा फटका ठेवला. हे उभरते तर आहेत कोंडुरा क्रिकेट संघाचे आणि कोंडुरा क्रिकेटचे उभरते तर असल्यानंतर एका तगड्या खेळाडूवर हल्ला बोल दर्शन बांदेकरवर पुढे टाकलेला चेंडू आणि नितेश लोणेची चूक आपण पाहतो. षटकारासाठी फटका बघायला मिळालाय. 12 तर बनले आहेत. स्विजिटचा फटका. एक चौकार एक षटकार त्यानंतर हर्षचा मोह आवरला नाही आणि गोलंदाज दर्शन बांदेकरनं सर्व ताकद लावून चेंडू टाकला. वेगावर स्वार होऊन चेंडू फिरवायच्या आधी चेंडू हा मात्र एस्टांच्या हातात गेलाय. पुढील सामना होतोय मैदानामध्ये आपण पाहतोय भूमी स्ट्रायकर्स आडेली क्रिकेट संघ विपक्ष
सोमस्पोर्ट अणसुर तेरसे मोमेडी क्रिकेट संघ दोन्ही कर्णधार पोहोचले टॉससाठी या सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 12 धाबा धावपलकावर ज्या धाबा पाहिजे होत्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये ते म्हणजे शिवशंभू कोंढरा क्रिकेट संघासाठी आता 53चा पाठलाग करत असताना उर्वरितचे 30 चेंडू दुसरा अनिवार्य पॉवर प्लेचा षटक आणि संघाचा कर्णधार आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं निखिल आपल्याला बघायला मिळतोय समोर येतो मात्र दादाचा एक आयकॉन खेळाडू स्विजिटचा फटका फसलाय क्षेत्ररक्षक दूर राहिलाय नो मॅच लाईन मध्ये तू की मी कोणी झेल टिपायचंय शेवटच्या षडाला दाजी नाही का आक्रमक नो मॅच लाईन मध्ये चेंडू बघायला मिळालाय सिद्धेश गौडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आणि टॉस विन झालाय भूमी स्ट्रायकर्स आडेली क्रिकेट संघ टॉस विन झालाय शेवटच्या मॅच अतिशय सुंदर असेल सोम स्पोर्ट अणसूर तेरसे बांबार्डे विपक्ष भूमी स्ट्रायकर आडेली क्रिकेट संघ दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबळ क्रिकेट संघ आहे पंचायत लेवलला आडव्या बॅटने फटका टोलपायचा होता ज्या हर्षने एक मोठा फटका एक चौकार एक षटकार जण टोलावलाय सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 13 धाबा धावपलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त 2 ला बंद 2 चेंडू समाप्तीनंतर बनल्यात मात्र 13 धाबा सुंदर फटका गॅप मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे नो मॅच चेंडू सनी भट्ट वेगानं आलाय पण तोपर्यंत दाजी दुरज शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचत एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे मात्र जवळजवळ 13 धावसंख्येमध्ये करत सुंदर रनिंग बिटवीन विकेट करत 3 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 16 धाबा धावपलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 16 धाबा धावपलकावर 53 या धावसंख्येचा पाठलाग करतोय शिवशंभू कोंढुरा क्रिकेट संघ पहिल्या ओव्हरला आल्या 12 त्यानंतर एकेरी धावसंख्या निखिल गवडे सज्ज आलाय पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका सुंदर पद्धतीनं सजवलाय चेंडू गेलाय ज्यावेळी शिक्कामोर्तब झाला तेव्हा षटकारासाठी आपल्याला बघायला मिळाला मात्र भोंके वाजायला सुरुवात झाली आहे कारण समोरचा क्रिकेट संघ तगडा क्रिकेट संघ दात होता एक गती परिवर्तन घुटनात एक सिक्सर देखवाला फटका टोलवायचा होता सुंदर झेल टिपले सौरभ साळगावकरनं आणि झेल टिपत मात्र ज्या दादानं आगाज केला होता तो आगाज आलाय संपुष्टात एक तेरी और एक मेरी ही रणनीती रंगली गेली पाहिजे बरोबर सांघिक धावपलकावर आपण पाहतोय ते मात्र 22 धावपलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय संघाचा आयकॉन खेळाडून ज्यानं आगाज केला पाहिजे बरोबर एका षटकाराला सलामीला गेल्यानंतर तो दादा नाईक आपल्याला बघायला मिळतोय तो माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये लक्ष्मण आपल्याला बघायला मिळतोय आडले क्रिकेट संघ आपण टॉस विन झाला आपला निर्णय आमच्या कॉमेंटरी बॉक्स पर्यंत कळवा लक्ष्मण गेल्या स्ट्राईकला सांघिक धावपलकावर आपण 22 धावपलकावर 53चा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर देखील गवड्यानं थोडंसं गती परिवर्तन केलं फिंगर रोल केलं चेंडूवर आणि आडव्या बॅटनं फटक्या मारण्याच्या झेलबाजच्या स्वरूपात मात्र आज दादूचा एक त्याचा मोह आवरला नव्हता आणि न आवरलेल्या मोहामुळे त्याचं ताकद अपूर्ण एलिव्हेशन नव्हतं त्या फटक्याला पुन्हा एकदा गती परिवर्तन नशिबाची साथ विवडेन ती मात्र निखिल गावडेला विद्युत खांबांना चेंडू आदळला होतोय पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय आडली क्रिकेट संघाने टॉस विन झालाय प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले सोमस्पोर्ट अणसूर तेरसे बांबार्डे क्रिकेट संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे नितेशाला डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न बॅकअप सचिन टाक्करचा आपल्याला बघायला मिळालाय एकेरी धावसंख्येनं नितेशनं जलबाजी केली तोच जर चेंडू निखिलकडे टाकला असता तर डाव्या फलंदाज माघारी परतला असता तो मात्र डावचीच्या स्वरूपात हर्ष आपलं लक्ष्मण आपल्याला बघायला मिळतोय एकेरी धावसंख्येनं 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त 23 धावा धावपलकावर म्हणतोय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत त्या गोलंदाजीला प्रत्युत्तरी मात्र सुंदर फलंदाजीने आपल्याला बघायला मिळालं तर शिवशंभू कोंढुरा क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुरुवात केली आहे हर्षनं दादू नाईकच्या मात्र एक मोठा फटका आणि त्यानंतर मात्र लक्ष्मणनं एकेरी धावसंख्या करत 23 तर बनले आहेत मात्र पॉवर प्लेचा विचार केला तर धावपलक सुरक्षित आहे पॉवर प्ले मध्ये
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय पुन्हा एकदा संघाचा ओव्हरसीज खेळाडू आयकॉन खेळाडू दर्शन बांदेकर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी त्यानं पसंत केली. पहिल्या षटकात त्याला 12 धावा निघाल्यात, एक षटकार एक चौकार आलाय. त्याची पुनरावृत्ती करणारं षटक बी टाकणार, महत्वाचे गडीपात करणार. या हेतून सुरुवातच वेगवान चेंडून केली आहे, तर प्रतिस्पर्धी संघाचा हर्ष त्यानं मात्र फटकेबाजी केली आहे. डाव्या त्याच्या फलंदानं त्याला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. ते मात्र शिवशंभू कोंढरा क्रिकेट संघासाठी आणि हर्ष सारख्या तगड्या खेळाडूला बाद करण्यासाठी मात्र क्षेत्ररक्षण सजवतोय तो दाजी नाईक रक्षक सापळे रचल्या जातात. 24 धावा धावफलकावर. हलक्या हाताने खेळून काढलाय, गॅप मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे. सौरभ साळगावकर बेकाना आलाय, परतीची फेक ही वाकांड चुकी. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना दुसरी धाव घेण्यासाठी याकडे नकार आलाय. स्ट्रायकर एंड कडनं तो लक्ष्मणचा आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर जर पाऊस शतक तर पूर्ण झालंय. 25 धावा धावफलकावर अजूनही करायचं आहेत ते मात्र 28 चेंडू बाकी आहेत ते मात्र. हलक्या हाताने सन्मान दिलाय चेंडूला. नितेश आलाय वेगाला, नैसर त्याला चेंडू आढळला गेलाय, तिथेच थांबलाय चेंडू. त्यानंतर एक धाव आपण पाहतोय, एक न बनलेत ते मात्र 26. 53चा पाठलाग करतोय तो मात्र शिवशंभू कोंढरा क्रिकेट संघ. 53 धावसंख्या असून बचाव करतोय. काही गोलंदाजी केली दत्तप्रसादनं. महत्वाचे 4 सितारे त्याने डगआउटच्या दिशेने पाठवलेत. आडव्या बॅटनं हर्षच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका. ही फलंदाजी कोंढरा क्रिकेट संघाकडे होती, पण थोडासा उशीर झाला मित्रांनो. या अगोदरच्या 2 मॅच मध्ये थोडीशी जलबाजी आली कोंढरा क्रिकेट संघाकडून, थोडंसं तंत्र नव्हतं आणि षटकारानं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय बघायला मिळत आहेत धावा. मात्र धावफलकावर आपण पाहतोय 53चा पाठलाग करत असताना 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. हर्षनं जे फटक्याबाजी केले युट्यूबच्या माध्यमातून एका तगड्या खेळावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वेगवान गोलंदाज संघाचा आयकॉन खेळाडू दर्शन बांदेकर वर ताकद लावली आहे. सौरभ नाईकनं पाठवून दाखवलं मी आक्रमक आहे. चेंडू अडवलाय आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. हर्षच्या मुखवट्यावर मग स्मिता हास्य बघायला मिळालं, कारण दर्शननं तो चेंडू टाकला हा वेगावर स्वार होऊन त्यानं फक्त कलात्मक गुणांना वाव दिला. अजूनही करायचे 18 चेंडू. विजयासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता. नाईक सर कोंढरा क्रिकेट संघासाठी भरपूर आठवणीतला हा सामना असेल. हर्षसाठी भरपूर, दत्तप्रसादसाठी भरपूर काय आठवण असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पण समोर गोलंदाजी भेदक गोलंदाजी आहे. 20 धावांपर्यंत रोखण्याची ताकद आहे असे गोलंदाज आहेत. राजाराम मॉरियस तरवडे शिरोडा क्रिकेट संघाच्या कोट्यात आणि निखिल गवडेनं निर्धाव चेंडूनं समीकरण 17ला आता 20 करायचे आहेत. गती परिवर्तन चेंडू लेग ब्रेक नाईक सर निखिलला आहेच. रिबॉन्ड बघायला मिळाला आणि ही चॅलेंजिंग आउटफील्ड आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 तर बनले आहेत. मोठा फटका आलाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू समोरील लतेशला हाय हॅलो टाटा गुड बाय करे चेंडू सी रे का पार षटकार. प्रचोद आपण पाहतोय. हलक्या हाताने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव आलाय, पण प्रज्योतला ज्या कामासाठी गौरव पाठवलं ते प्रज्योतनं काम पूर्ण केलंय. धाव फलक आपल्या बाजूला खेचून आणलाय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 40 धावा. 12 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा हे समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ नाईक आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक बहुतेक करून सनी भट्टाकडे जबाबदारी असेल. सौरभचा चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईन पद्धतीचा. आता 11ला 13 करायचा आहे. धावा एकेरी धावसंख्या घेतलं. भलं मोठं मैदान आहे, चॅलेंजिंग आउटफील्ड आहे. एक ठिकाणी 2 तर धावा बनतील, पण सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. समोर तगडी गोलंदाजी आहे. सौरभ नाईकनं तर सुरुवात केली आहे कोंढरा क्रिकेट संघासाठी. 11ला 13
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू जमिनीला घरंगत जाणारा फटका दर्शन बांदेकर वेगाने आलाय फुटबॉल पद्धतीने चेंडूला थांबवलाय आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये सनी भट्टानं बॅकअप केलंय. तब्बल 2 धावा दर्शननं वाचवल्या. वाटलं होतं शेवटच्या षटाला दर्शनला चकावून पण चेंडू जाईल पण वेगानं गेलेलं दर्शन त्यानं चेंडूला रोखलंय आणि 2 धावा मिळत सांघिक धावफलकावर 42 धावफलकावर 10 ला करायचं आहे. 11 धावसंख्या. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता विजयासाठी. आता मात्र जरा समीकरण वाढत चाललंय शिवशंभू कोंढरा क्रिकेट संघासाठी. संयमी क्रिकेट बरोबर त्यामध्ये एका दुसरा मोठा फटका टोलबाबा लागेल. 9 चेंडू विजयासाठी आता 11 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला सन्मान दिलाय. दर्शन बांदेकर वेगानं आलाय. ज्यावेळी दर्शन दिसला त्यावेळी त्यांची पावलच फलंदाजांची संत गतीने आपल्याला बघायला मिळाली ती एकेरी धावसंख्येकडे. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आता धावफलक पुढे सरकलाय 43 धावफलकावर उर्वरितचे 8 ला करायचे आहेत मात्र 10. या 2 चेंडूंवर जास्त धावा जमवाव्या लागतील मी म्हणेन. शेवटच्या षटकात जर 9-8 धावा राहिल्या तर फिरकी जादूगारी गोलंदाजी असेल. सुंदर चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कटचा फटका टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू स्टँडच्या मागे दाजी नाईकनं आपलं काम पूर्ण केलं आहे. आता 7 ला करायचं आहे 10. 7 चेंडू विजयासाठी 10 धावांची मॅच होती. सुंदर आपण बघितली 12 बॉल 13 आणि सुंदर गोलंदाजी सौरभ ताईकची आपण पाहतोय. आता मात्र 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. कोंढरा क्रिकेट संघानं जलबाजी केली. मैदानावर छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला. सौरभ नाईकने होतं 3 धावा देत 4 चेंडू निर्धाव टाकलेत. आता मात्र समीकरण आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं पडकावण्याचा इरादा होता. सौरभ नाईक स्क्रीनवर आलाय. आता 5 ला करायचं आहे 10 हे समीकरण आहे. पाच चेंडू 10 धावा. गती परिवर्तन स्लॉट मधील चेंडूने प्लॉट मध्ये पाठवलाय. भोंगे वाजायला सुरुवात झाली या क्रिकेट संघासाठी. डीजे तर वाजणारच. चार चेंडू विजयासाठी आता मात्र 4 धावांची आवश्यकता. जो क्रिकेट संघानं सकाळपासून धबधबा गाजवला होता त्या क्रिकेट संघाला मात्र सुंदर फलंदाजी गोलंदाजी करत शिवशंभू कोंढरा क्रिकेट संघासाठी नाईक सरांनी सांगितलंय संधी आता चालून आली आहे आणि या संधीचं सोनं करायचं आहे. 4 ला 4 पाहिजे. आता आडव्या बॅटनं जलबाजी करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्यानं झेल सोडलंय. सुटलेलं झेल एकेरी धावसंख्येचं रूपांतर 3ऱ्या धावेमध्ये होईल की काय पण फलंदाज बाद. जवळजवळ 80-90 100 धावा होतील की काय. समोर नौक्या खेळाडू आहेत पण नौक्या खेळाडूंची जी गोलंदाजी झाली ही प्रत्युत्तर प्रतिस्पर्धी संघाला न होतं. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं होतं कोणाला कधीच कमी लेखायचं नाही आहे. कोणता क्रिकेट संघ कसा असेल काय असेल ते दर्शन बांदेकरनं सांगितलं सकाळी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला बघायला मिळालं. दर्शनने सांगितलं आपण शांत क्रिकेट खेळायचं आहे. सुंदर क्रिकेट खेळायचं आहे. कुठचाही खेळाडू हा कमी नसतो आणि ते शिवशंभू क्रिकेट संघानं त्याचं तंत्र ऐकलं
आणि ते दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. 2 चेंडू विजयासाठी एका धावसंख्येची आवश्यकता आपण पाहतोय. हलक्या हातानं खेळत चेंडू या मैदानावर मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मात्र जवळजवळ शिवशंभू कोंढवा क्रिकेट संघासाठी काका सलाम असेल कॉमेंटरी बॉक्स मधून. हे उभरते सितारे पण त्यांना